नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एज्युकेशनल देश-विदेश करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 24 फेब्रुवारी 2026 आणि आज आपण पाहणार आहोत परीक्षेच्या आणि सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या टॉप चालू घडामोडी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिवाळी ऑलिम्पिकचे निकाल, भारताचा अभिमान वाढवणारा बाफ्टा पुरस्कार आणि बरंच काही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातील. इटलीमधील मिलान आणि कॉर्टिना या शहरांमध्ये नुकतेच हिवाळी ऑलिम्पिक 2026 म्हणजे विंटर ऑलिम्पिक 2026 पार पडले. या स्पर्धेत नॉर्वे देशाने अव्वल स्थान पटकावले आहे. नॉर्वेने 18 सुवर्ण पदकांसह एकूण 41 पदके जिंकली आहेत. पदक तालिकेत अमेरिका दुसऱ्या 33 पदके तर नेदरलँड तिसऱ्या स्थानावर आहे. एक वाईट गोष्ट म्हणजे आपल्या भारताला यात एकही पदक जिंकता आलेले नाही. दुसरीकडे भारतासाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट घडली आहे. ब्रिटनमध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या 79व्या बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये भारताच्या बॉंग या चित्रपटाला बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट मणिपूरच्या पार्श्वभूमीवर आधारित असून लक्ष्मीप्रिया देवी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. आता वळूया संरक्षणाकडे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करादरम्यान वज्र प्रहार या लष्करी सरावाची 16वी आवृत्ती हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे सुरू झाली आहे. दहशतवाद विरोधी कारवाया आणि दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अंतराळ क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूटची पात्रता पातळी लोड चाचणी चंदीगड येथे यशस्वीरित्या घेण्यात आली आहे. अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात दिल्लीच्या एम्सने मोठा पल्ला गाठला आहे. एम्सने TRUS म्हणजेच टेलिरोबोटिक अल्ट्रासोनोग्राफीद्वारे अंटार्क्टिकामधील भारताच्या मैत्री स्टेशन या संशोधन केंद्राशी यशस्वीरित्या संपर्क जोडला आहे. यामुळे अत्यंत दुर्गम भागातही आता प्रगत आरोग्यसेवा पोहोचवता येईल. पर्यावरणाची एक गोड बातमी. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या गामिनी नावाच्या चित्त्याने 3 पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे आता भारतातील जिवंत चित्त्यांची एकूण संख्या 38 झाली आहे. तसेच झारखंडच्या पलामू व्याघ्र प्रकल्पात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि वनसंवर्धनासाठी वनजीवी दीदी नावाची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. आणि विकासाच्या दृष्टीने एक मोठी अपडेट म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी असलेल्या दिबांग नदीवर दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प बांधला जात आहे. 2880 मेगावॉट क्षमतेचा हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प बनण्याची क्षमता ठेवतो. आता आपल्या महाराष्ट्रासाठी एक खास बातमी. पालघर जिल्ह्यातील वसई येथील 475 वर्षे जुन्या अवर लेडी ऑफ ग्रेस कथीड्रल या ऐतिहासिक गिरजाघराला युनेस्कोचा आशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशन अवॉर्ड मेरिट श्रेणीत मिळाला आहे. तसेच जाता जाता लक्षात ठेवा, 24 फेब्रुवारी हा केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, हा होता आजच्या चालू घडामोडींचा सविस्तर आढावा. आता वेळ आहे आजच्या खास प्रश्नाची. तुमचा अभ्यास किती सुरू आहे हे पाहूया. प्रश्न: 2026चा लोसार महोत्सव कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जात आहे? पर्याय आहेत: 1 हरियाणा, 2 हिमाचल प्रदेश, 3 जम्मू काश्मीर, 4 तमिळनाडू. तुमचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उत्तर चुकू द्या, पण प्रयत्न नक्की करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच डेली करंट अफेअर्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.